खा रे मिचक्या 2-3 महिन्यात एक ट्रेक केलाच पाहिजे. हाडं मोकळी होतात. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो. तर आज आपण परत एकदा आलोय कळसुबाई शिखरावरती. तर मित्रांनो आता आपण चाललोय, स्कूल फ्रेंड्स आहेत आपले सगळे. तर आता चाललोय, आता सकाळचे वाजलेत 4:30 वाजलेत. तर आपण आता चढायला चालू केलंय वरती. तर मुंबईवरून आपण 3 तासामध्ये आलो ॲक्च्युली. रस्ता पूर्ण खाली होता. तर आता आपण हायवे ड्रायव्हर होता आमच्याकडे, खतरनाक होता हायवे ड्रायव्हर. तर चला आता आपण जाऊया पुढे. अंधार जास्त काय दाखवत नाही. तर चला. तर मित्रांनो रिव्हर आपलं हे काय होतं त्याला, वॉटर क्रॉसिंग मित्रांनो, वॉटर क्रॉसिंग. तर चला सगळे आलेले आहेत, अंधार आहे. तर आपण आता वॉटर क्रॉसिंग केलेली आहे. तर आता जाऊया, अंधार आहे, लाईटची आपल्याकडे कमी आहे. तर चला. कसा वाटलं फर्स्ट स्टॉप येऊन, कसा वाटला? मस्त. कोण बाकी पाठी? गौरव भाऊ. तर मित्रांनो आता आपण आलोय माचीला. तर आपला पहिला स्टॉप असणार आहे. तर येतोय गौरव. गौरव कसं वाटलं? प्रश्न विचारला नवीन येतो, वाटलंच बरं, दुसरं काय बोलू शकत नाही आपण. तर चला मित्रांनो आता आपण दर्शन घेऊया खाली. तर मित्रांनो आता आपलं झालं आहे खाली माची बसलं दर्शन. तर आपण आता चालू करणार आहे थोड्या वेळात. 5 मिनटं विश्रांती घेऊया आणि चालू करूया पुढचा ट्रेक. तर चला. तर मित्रांनो हे कळसुबाईच्या गडावरती जायचं मेन द्वार. तिथून आपण आता वर चढणार आहे. तिथून आता आपल्याला वर जायचं. तर मित्रांनो आपला फर्स्ट स्टॉप लिंबू सरबत. तर आता थोडी एनर्जी घेण्यासाठी आपण लिंबू सरबत पिऊया. बाकी सगळे बसलेत. गौरव काय फुल दमलेले आहेत, बॅटरीवर संपलेत अर्धे संपलेत. काय नाही भाई, माझ्या पप्पांना मी घेऊन गेलो वरती, तुला पण घेऊन जाणार, टेन्शन घेऊ नको. एकटा आपण दोघंही वाटला शेवटला, बाकी त्यांना जाऊ दे पुढं. पुढच्या तर चला लिंबू सरबत पिऊया आणि निघूया पटापट वरती. 1746. बरोबर माहिती आहे, जनरल नॉलेज आहे, भरतीत व्हायचं त्याला. नाही तर जेव्हा बघाल किल्ला पण आहे मोठा साल्लेर किल्ला. किल्ल्याला जायचं उद्या मग. सर मला काय नाही, पहिलं हे उतरू मग ठरवतो. शुभम बरोबर कराय, त्याला काय नाही. 1 2 3 4 याला पण काय नाही. गावठी कोंबडी कशी असते, एकाच प्रॉब्लेम आहे. ती गावठी कोंबडी असते कडकनाथ. कडकनाथ कसं वाटतं लांडगे? मस्त तो आहे, 1 नंबर आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ना, खाली पायथ्याची सरबत पिणं आणि वरती येऊन सरबत पिणं ह्याच्यात लय फरक आहे. खतरनाक एनर्जी फुल एनर्जी ड्रिंक. तर आपलं आता सरबत पिऊन झालं, बाकीचे पण पित आहेत. तर आता आपण निघूया, थांबायचं नाही, धुका बघायला भेटायचं आपल्याला आता वरती डायरेक्ट. तर गौरव थांबायचं नाही तू, हळूहळू चल, पण चल. तर चला मित्रांनो आपण आता निघूया. तर मित्रांनो
आपण अजून अर्ध्या रस्त्यावरतीच आहे. तर बघू शकता सकाळ पण झाली नाही, धुकं एवढं आहे, अंधारे पण खूप धुकं आहे. सगळं दुःख. जयेश भाऊ, गौरव भाऊ, तर आपण चाललोय. हा कॅमेरा ब्लर नाही झालेला आहे, तर धुक्याने ब्लर झालेलं आहे सगळं. इथे पूर्ण धुकं झालेलं आहे, डायरेक्ट खतरनाक. नको लाट मारू. अजून वरती खूप धुकं बघायला भेटणार आहे. चांगली याच्या आधीच आपला तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर धुकं काहीच नव्हतं. तर आता याच्यामध्ये धुकं बघायला भेटतंय. कुठून मागून आले, हरवलेले का काय? तर चला, बाकीचे पण आले, थांबलेले बाकीचे आली. चढली 10 मिनिटं वाट बघा. तर चला मित्रांनो, चालूया पुढे. तर चला वरती भेटू. वरती भेटू डायरेक्ट आता पहिल्या पायरीपाशी. चला. तर मित्रांनो, आता आपण आलो पहिली शिडी वरती चढून. अंधार आहे, 5:45 झाले, 5:45 झालेत. अजून उजेडाचा काय पत्ता नाही आहे आणि खूप धुकं आहे. काय बघू शकता, अंधार आहे. आता थोडासा रेस्ट करूया. आपले बाकी सोबतचे थोडे दमलेले आहेत, तर थोडा रेस्ट करून निघूया पुढे दुसऱ्या पायरीकडे. तर चला. तर आमचे गौरव भाई पाणी पित आहेत, मस्त निसर्गरम्य. आम्ही पिऊन झालोय. यस. तर मित्रांनो, पोचलो आपण चौथी शिडी वरती चढून आलेलो आहे. तर आता इथं आलो, जरा थांबलोय. तर बघू शकता किती मस्त नजारा आहे. पूर्ण धुकं काय दिसत नाही, पूर्ण निळं झालेलं आहे. मेन सीन वरतून आहे. मेन सीन तर वरतून आहे. तर आता लवकर चढूया. तर आपण इथं थांबलोय. तर गौरव निघाला, गौरवला आपण जाऊ द्या पुढे. तर हे बघा, तुम्हाला दिसत असेल किती धुकं आहे. तर याच्यासाठीच आपण आलेलो होतो. आपली दुसरी वेळ, तुम्ही पहिला ब्लॉग बघितलाच असेल, हा दुसरा ब्लॉग आहे आपला. तर स्पेशली स्वर्गाची फिलिंग घेण्यासाठी आपण आलो. तर नरकाची पण फिलिंग होऊ शकते इकडे. तर चला गाईस, इथंच ते पोरं चाललेले पबजी खेळत आजच्या ब्लॉगमध्ये. तर आता आपण पण जाऊया हळूहळू चालत. पबजी खेळत चाललेली. हा, तिथून पोरं पबजी खेळत चाललेले. इथंच आपली बॅग हरवलेली, त्याच्याच त्या मावशी होत्या, त्याने आपली बॅग दिली, त्याच्यापासून होती. अजून किती चढायचं आहे रे, थोडं करून अजून अर्धा डोंगर बाकी आहे. तर मित्रांनो, आपण आता अर्ध्या टप्प्यावर पोचलेलोच आहे. तर बघू शकता मस्तपैकी धुकं आलेलं आहे. कॅमेऱ्यात पाहिजे तसं कॅप्चर धुकं होत नाही आहे, पण कॅमेरा थोडं क्लिअर करतो धुकं. पण बघू शकता आता सकाळचे वाजलेत 6:16. ॲक्च्युली सूर्य येतोच एवढं सकाळी, पण काय दिसत नाही. इथे ही खोलदरी लास्ट टाईम तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवली त्याप्रमाणेच. आपल्या जयेश भाऊ, गौरव भाऊ, कसं वाटतंय, काय फिलिंग, कसं हो रहा है? गार्डन हो गया. तर मित्रांनो, आपण आता गौरवला इथपर्यंत आणलाय. अंधार होता म्हणून त्याला काय वाटलं नाही वरती चढायला. बरंच जवळ आहे, कायच नाही. आता विहिरीपाशी पोचलं म्हणजे आपण येऊनच गेलो बघायला किती जास्त. तर चला बघा, फक्त व्ह्यू घ्या मित्रांनो. याच्यासाठीच आपण परत रिटर्न आलेलो आहे. खतरनाक असा व्ह्यू. बाकीचे आमचे पब्लिक वरती गेलेलीच आहे, त्यांना जाऊ दे, आपण हळूहळू चाललो मस्त आनंद घेत. तेच आता वरती जाऊन दाखवतो तुम्हाला बाकीचं फुटेज. तर चला. मित्रांनो, आता आपण अर्ध्याच्या वर येऊन पोचलेलो आहे. तर आता आपण विहिरीपाशी लवकरच जाऊ. थोडा दूरच विहीर, तिथं जाऊया. चला. बघू शकता, वाटलं नव्हतं कोण लोक असतील, पण बऱ्यापैकी लोक आहेत तिथे. काल किती असतील? काल होते, भरपूर होते. आज कमी आहे तरी त्या मानाने. बघायला पण. गौरव भाऊ चाललेत आमचे.
जयेश भाऊ, गौरव भाऊ, काय फिलिंग काय मित्रांनो? हम बादलों के बीच आसमान में ऊंचाई को छूते हुए। यस दॅट्स लाईक ब्रो. पूर्ण बोलिंग इंग्लिश आपल्याला येत नाही, अर्धीच बोलायची. तुम्ही समजा. हा हळू झाला, हळू झाला. अरे इथून उतरणार कसा? सटका जायला आखा इथून खाली काय direct खाली. काय नाही. आलो, लवकर. 6:30 वाजलेत मित्रांनो, तरी अजून धुकंच आहे. सूर्यदेवाचं काय दर्शन झालेलं नाही अजून. बघू शकता किती धुकं आहे. गौरव भाऊ दिसत नाही एवढे आपल्याला लांब. पुढे तुमच्या आखेरी बसून हा का? धक्का देत आम्ही चाललो. पुढे चाललो. एवढी आमची कॅपॅसिटी नाही तुला कांद्यावर घ्यायची. इथं आमचं आम्हाला जड झालं आहे. तर मित्रांनो बघू शकता किती धुकं आहे. तुम्ही पण नक्की या ट्रेक करायला. मजाच असते ट्रेक करायची. 2-3 महिन्यात एक ट्रेक केलाच पाहिजे. हाडं मोकळी होतात. हा दगड, डोंगरावरची दगड. ज्यांचे गुडघे दुखत असतील त्यांनी ट्रेक करा. सगळं नीट. अरे चांगल्या म्हातारा चढतात डोंगर. आपल्या आधी जातात. वाटतं वारले पाडात तो शेव टेकडी आहे. आपण कुठं गेले तरी आपल्या वारलेपाड्याची सगळ्यांना आठवण येते. एवढं वरपर्यंत कसं आणलं असेल एवढं? बघा मित्रांनो, लाईट वरती आहे, लाईट. कळसुबाईच्या शिखरावरती सुद्धा लाईट आहे. आमच्या बॅगा खाली ठेवून आलोय वजनी म्हणून. पण नसते ते परत घेऊन येणार आहे. दिसतात ना सगळे पूर्ण टॉपवर आले का? अरे याला पुढे जाऊ दे, राहू दे आता. आजचा कार्यक्रम त्यानेच केला. तर मित्रांनो आपल्या ब्लॉगचे कंटेंट क्रिएटर गौरव भाई येस दम भरलाय. इतकं वरती यायचं खाऊ ना मित्रांनो. ज्यांना दम्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी आपल्या रिस्कवरती या. कसलाही आजारी असेल तर मित्र बोलतो चढू नका. त्यांना तर पक्का घेऊन चढा. नाही आजारी असेल तर चुकून नाही हो. आजारी असलं चुकून नका येऊ मित्रांनो. ठीक होतील मित्रांनो. आणि काय चढणार नाही. चुकून 8-9ला ट्रेक चालू करू नका. ट्रेक चालू करा तुम्हाला सकाळी 4-5 वाजता ट्रेक चालू करा. 10 मिनिटं रे अजून. तर मित्रांनो आपण गौरवला 10 मिनिटं बोलत वरती आणलाय. अर्धा तास झाला. काय बोलतो जयेश? काय हिस्ट्री सांगू संतोष? तुमचं शिखर अजून एवढं नॉलेजवाला नाही. ब्लॉग चालू आहे. चला 1646 किलोमीटर आहे. येस राईट. तुमचं शिखर अजून पुढं बस एवढंच. इथने आता रे गो. आपलं भूगोलाचं पुस्तक काय शिकला? एवढंच शिकवते. अजून काय
अजून आजूबाजूला तर मित्रांनो इथं बघा ही फुलं आहेत मस्त. हे दरवर्षी फुलं येतात. आपल्याला नाव नाही माहिती आहे, नाव माहीत पडलं तुम्हाला नक्की सांगतो. कमेंट मध्ये सांगतो. कमेंटमध्ये सांगा तुम्ही सगळ्यांनी, आम्हाला नाही माहिती, आम्ही जास्त गावाला नसतो काय. तर मित्रांनो आता आपण थोडासा ब्रेक घेतला 5 मिनिटाचा. तर आपण आता थोडासा बसूया इथे. मी तर बसणार नाही, बसलं की पाय दुखतात. तर आता आपण बसलोय, गौरवसाठी बसलो आपण. स्पेशली गौरवसाठी. जयेश तुला कसं वाटतं? तर फर्स्ट टाइम आलाय इथं राहतो. ओके ओके, जयेश जाऊ शकतो, मी पण जाऊ शकतो. आता गौरवचा प्रॉब्लेम आहे, हळूहळू पण येऊया. पप्पाचा पण प्रॉब्लेम होता, गौरवचा पण प्रॉब्लेम, काय टेन्शन नाही. चला तर मित्रांनो आपण आता थोडा नाश्ता करूया. नाश्ता काय केलेला नव्हता, तर आपली बाकीचे पब्लिक नाश्ता करते. गणेश भाऊ, अतुल लांडगे, ठीक आहे ना. शुभम मला पुजारी, कोकणी बॉय, पावन कोकणी. चाय घेणार ना? हा चाय. हा एक नंबर. तर आपण आता गरम गरम चाय पिणार आहे गाईच. थंड नाही पिणार गाईस, गरम असतं. नुसतं धुकं धुकं बघा, तुम्हाला धुकं दाखवतो बघा. हे बघा नुसतं धुकं आहे. याच्यासाठीच आपण परत आलोय. गौरव कसं वाटतंय? 4 किलो कमी झालो वजन. थँक्यू समीर, तुझ्यामुळे. बस काय ना, अजून होईल कमी. 4 किलो 4 खाली परत उतरायचंय. अजून 4 4 4 8 किलो होईल. सीधा 8. काय नाही काय नाही, आम्ही गायबच होणार. ट्रेक करायचा रे. बघ 4-5 महिन्यातून ट्रेक करायचं किंवा कुठेतरी जायचं बाहेर. कसं वाटलं मला एवढा उंचावर येऊन? तर आपण आता चायच्या आणि वडापावची वाट बघतो काहीच. तर वाट बघूया थोडीशी, आल्यावरती दाखवतो गरम गरम चाय आणि वडापाव. 4-3 किती 7 चाय. तर मित्रांनो आपले असे गरम गरम वडापाव आलेले आहेत, मस्त बघू शकता. खाणार आहे. मिरची नाही आली, मिरची येते, चाय पण येते, चाय पण येते काहीच, आणि गरम गरम कांदा भजी पण येते. दाखवू थोड्या क्षणात आपण दाखवू. हे फुल सेटअप केलंय. हा धमाल पिक्चर मधला. इथून आता गेलो कुठे? मित्रांनो काय ते धुकं, काय तो वडापाव आणि काय तो तिखटपणा, एकच नंबर. कसं वाटतं वडापाव गौरव? जीव आला असं. मी वडापाव खातो आणि एक झोप काढतो वरती जाऊ. तो मागायचं बोलला. तुम्ही या जरा. केस पण वल्ली झाली माहिती त्या धुक्यानी. त्याला अर्ध्या तासापासून 10 मिनिट बोलत चढवतोय. 10 मिनिटावर गद्दारी कर रे, गद्दारी कर बे. भजी आलेले आहेत. या प्रकारे आमचे गरम गरम भजी आलेले आहेत. हे बघा, हा पहिला खातोय हावऱ्या. जरा थांब ना, मी व्हिडिओ काढतोय. एवढी घाई गरम गरम भजी खायची, भूक लागली. खाऊ दे. जाऊ दे, हिने आपल्या भजीचा अपमान केलाय तरी जाऊ दे. भजीला मान देऊन आम्ही, तुम्ही पण घ्या आणि आम्ही पण घेतो भजी. आम्हालाच पुरतायची नाही काय माहिती. हे घ्या रे, कोण राहिलं भजी घ्यायचा घ्या. भजी पाव खातो मी, एक्स्ट्रा पाव होता आपल्याला. हा आपला भाऊ, भावाने लय स्ट्रगल केले. माउंट एव्हरेस्ट सारखा चढावा नव्हतं. आवड मला आवड. आज मजा आली. घेतो ना, चल वरती. भावाला थंडी वाजते म्हणून भावाने जॅकेट आणलंय घालायला. मित्र पकडणार कोण? हा तर मित्रांनो आपला चाय पिऊन आणि भजी आणि वडापाव खाऊन झालेला आहे. तर आता आपले कॅशर भाऊ पेमेंट करत आहेत.
गणेश नागणे. गणेश नागणे. तर मित्रांनो रेट जरी हाय असला तरी त्यांची मेहनत आहे. पैशाकडे बघू नका. काय बोलतो जयेश, बरोबर ना? बरोबर. पैशाकडे ना बघायचं, त्यांची मेहनत बघा. आमच्या बॅगा नाही आणल्या चढत हां. एवढं सामान घेऊन येतो. आणि थोडंसं उजेड पण आलेला आहे. सूर्य थोडा आलेला आहे. सूर्य दिसत का दिसत नाही पण धुकं असं धुकं हेच बघायचं होतं आपल्याला, पण हेच बघायचं होतं काहीच. गौरव भाऊ थंडी वाजते. गौरव भाऊ आता धावत जाईल आता. गौरव भाऊ आता बघा चहा पिले एनर्जी आली. ताकद आली. नव्हतं द्यायला लागत त्याला. हा. चुकी केली नाही ते बरोबर. तर मित्रांनो चला शेवटच्या शिडीला आपण आता भेटूया आणि वरती आईचं दर्शन घेऊया. काय काय नाही आता तर इथंच येतो. अजून वरती गेल्यावर वारा बघ कसं जातो. दागचा हलशील डायरेक्ट तू. दागचा हलशील. तर मित्रांनो आता आपण हळूहळू जाऊया पुढे आणि भेटूया पुढे डायरेक्ट जाऊ. तर चला निघूया पुढे. तर मित्रांनो आता आपण आलो विहिरीपाशी. हे पाणी घेऊ का भरून? हा पाणी घे ना भरून. बाटल्या आहेत ना? एवढ्या वरती. काय करतात त्या प्युरिफायरला? प्युरिफायर पेक्षा पण स्वच्छ आणि सुंदर पाणी बघा. एकदम स्वच्छ निर्मळ पाणी. सांभाळून तर मित्रांनो आपण आता विहिरीतलं पाणी भरलंय. तर निघूया हळूहळू पुढे. राणगे भाऊ चाललेत पुढे. कुठलं रे डीजे ऍक्शन. तर कॅम्पिंग वाले मित्रांनो धोक्यातून चालायची मजाच वेगळी आहे. काय गौरव? फर्स्ट टाइम एव्हर एक्सपिरियन्स. और गाइस कैसा लग रहा है? भाई ट्रिप सक्सेसफुल झालेली असते. चष्मा पूस मित्रांनी, चष्मा. चष्मा कुसाच लागणार मधून मधून. आले सगळे आले. हा 200. तर मित्रांनो आपण आलो शेवटच्या शिडीला. तर डायरेक्ट आईच्या मंदिरापाशी. मित्रांनो आता आपली शेवटची शिडी डायरेक्ट जागेच वर आहे. तर शुभम भाऊ मला कोकणी बॉय कसं वाटलं?
शेवटी केला शेवट. नाद केला. हा. 46. अजून टाइम आहे रे, थोडा वर गेल्यावर. आता 1600 30 झालंय, 30 पण नाही. अजून 16 बाकी आहे. नाही नाही, एक 100-200 मीटर फक्त. तर चला काकांनी आपल्याला चुरून दिले मस्त 10 मिनिटं. सगळ्यांकडून एक नारळ घ्या. मित्रांनो आता आपण इथं पोहोचलो, नारळ घेऊया मस्तपैकी. आणि इथं समोर आईचं मंदिर सुजलेलं. नुसता वारा आहे मित्रांनो, धाकटा माणूस हाततोय. आणि एवढा गार वारा आहे ना, खतरनाक असा वारा आहे. चप्पल काढा इथंच कुठं तरी. शुभम भाऊ कसं वाटतंय? पूर्ण गारटलाय. आम्हाला सवयच आहे, आम्हाला सवयच आहे. आले किती वेळा आला तू? एकदा पहिल्यांदा आलाय. पण तेवढीच सवय. मित्रांनो एवढा धुका आणि वारा सुटलाय ना, डायरेक्ट जागचा माणूस हाततोय. पुढे कुठं पण बघायला भेटेल, पण असं बघत खतरनाक व्ह्यू असा. चष्म्यांचा काय पूर्ण आपला बर्फ सारखा झाला नाही. चला तर मित्रांनो आता आपण पाया पुढे मस्त पैकी फटाफट 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 लगेच खाली उतरूया. लय वारा आहे. मित्रांनो आता आपलं होणार आहे दर्शन. बादल के ऊपर नदियों के पार निंजा आतोरी. आईच्या मंदिराच्या पाठीमागे सनराईज केलंय उंचावर येऊन. पाऊस तरी दुकान मारा चाललेलं आहे. काय सुचत नाही, नुसता गारटलो डायरेक्ट. एकतर मी आलोय हाफ पॅन्टीवरतीच आपल्या नेहमीप्रमाणे. चष्मा बघू शकता, पूर्ण डायरेक्ट बर्फ झालेला आहे. तर सगळे आपले मित्र आलेले काढूया, निघूया पटपट खाली. हे सगळ्यांना गार लागलेलं आहे. बोलू नको रे, बोलू नको, बोलू नको. काहीच मंकी बघू शकता. बघा मित्रांनो, माकड सुद्धा इथं बसले येऊन मस्त थंडगार हवेच्या ठिकाणी. काय रे बावड्या, खाली झाला बावड्या, गारमाच काय बावड्या, बावड्या. आज ऐकत नाही मित्रांनो आपला. बसलाय मस्त मजा घेतो सगळ्यांची.
सगळ्यांना भाऊचा फोटो वाढू वगैरे. तर मित्रांनो आपलं आता दर्शन झालेलं, आपण आता उतरतो खाली. लय वारा सुटला, लय धुकं आलं बघा, प्रमाणाच्या बाहेर धुके, डायरेक्ट प्रमाणाच्या बाहेर. बघा जयचे केशव बघा, जयचे केशव बघा. म्हातारा वाटते म्हातारा. दाढी सगळे घेतलं काय खतरनाक ट्रेक झालेला आहे. टिक्का माझा खाली कसा आला डायरेक्ट, भंडारी झालो डायरेक्ट, पूर्ण भंडारी. तर मित्रांनो आता आपण इथं पुढं उतरतो. आता आपण आता शिडीने खाली डायरेक्ट. तर हा रस्ता डायरेक्ट तुम्हाला स्वर्गात घेऊन जाऊ शकतो. मित्रांनो उतरायला बघा, ढगांमधून उतरतो डायरेक्ट खाली. बोला कळसुबाई माते के जय हर हर महादेव. जय श्रीराम. एकच आहे जय श्रीराम. चढायला काय प्रॉब्लेम नाही, उतरायला वाट लागणार आहे. नाही आता उतरायला पोटरे आहेत ना. पंडाचं शेट पडकी होणार आहे उतरायला. वजन नाही पोटऱ्यांवर. उतार बघा कसं सटकला. तरी तुम्ही इकडनं आले असतील ना गाडीकडनं. हा यांनी ते पूर्ण दवाने वजन भिजून तर आपण मॅगी मागवलेली, आईचं दर्शन घेऊन आल्यानंतर खाली बसलो, चाय बी पिला मस्त पैकी. तर आपली मॅगी आलेली मस्त. आम्हाला फोटोच नाही काढला. स्नॅप शूट चाललेला आहे, स्नॅप शूट चाललेला आहे. नाव हे बघा, आवऱ्या बघा कसा खातोय. तर मित्रांनो आपली आली आहे मॅगी. आता खाऊया पटापट आणि निघूया पुढे च्या प्रवासाला गाईस. तर चला. तर मित्रांनो आता आपली मॅगी खाऊन झालेली, चाय पिऊन आलेला मस्त. आपण आता उतरायला चालू केलंय. गौरव कुठं सेट करतोय? चल निसा धुकाच आहे ना. गाण्या गेला खाली बघ. हे बाय आता सोबत चला सगळ्यांनी, पळू नका. गाईस अजून धुकं काय जायचं नाव घेत नाही काय. उतर हळू उतर हळू उतर. हा ना तू तर मला लागत. हे बघ ना पुढचा माणूस दिसत ना डायरेक्ट. मित्रांनो माझ्या हातावरचं पाणी बघा, असं वाटतं बर्फच पडला हातावरती. जयेश भाऊ आता घरी जाऊ उतरत उतरत. तर मस्त बॅकग्राऊंड होता फोटो काढायला. आम्ही आता फोटो मस्त काढलेले, तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आयडी वरती बघायलाच. तर चला. तर मित्रांनो आता आपण फोटो बिटो काढून झालेला आहे.
आणि आपल्या बॅगेचा बक्कल म्हणजे धागा तुटलेला आहे. तर आता हे बघा मित्रांनो, ही दरी मस्त. तर मित्रांनो, ही दरी आपल्याला मगाशी बघायला भेटली नव्हती. गुना हा का? मंजीबर बॉयज ये मालक गिरा था, उसको निकाल दिया हम लोग ने. तर मित्रांनो, आता चला उतरूया हळूहळू मस्तपैकी. आता शिडी लागेलच आपल्याला, तर दाखवतो शिडीने कसा व्ह्यू आहे. इकडून या. हो राव भाऊ, धीरे उतरो. इकडं पुढं उतर. जाऊ दे रे, गौरवची मजा नका घेऊ. चला ब्लॉग बघून फोटो काय बघतील कोण. आपले मित्र दाखव. मित्रांनो, लांडग्याचा मित्र बघा. ए मग ए हाय हाय. ए त्याला काय ते खायला दे. ए बॅग घे ना. नको रे भाई, पाठी लागल तो. नाही लागत पाणी. लांडग्याचे मित्र बघा मित्रांनो, माकडा इकडे आहेत. लांडग्याचे मित्र परिवार. अजून कोणाचे मित्र परिवारात आहेत? होय. मित्रांनो, माकडं आलेले तिथं. तर तुम्ही सांभाळून राहा, तुमचं सामान नीट सांभाळून राहा. जास्त काय सांगताना खायला देऊ नका. हे बॅग घ्यायला खायला तुझ्या पाठीला. आणि आता तुला सांगतोय, बॅग घेऊन लांब जातो आता. कारण की त्यांना खायला देतोय. हातावत म्हणजे चला, लांडगे त्यांना देतो खायला. हा, लांडगेची आपण व्हिडिओ काढूया. लांडगे नांदर बरोबर तुम्ही ताला बघ. त्याला पोहा द्या ना, बिस्किट द्या ना, त्याच्या बिस्किट खा रे मिचक्या. बघा, लांडगेने दिले त्याला तने खायला, तने फुटाने. धर त्या लांडगेला, धर 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 त्या लांडगेला. मजा कर. तू आता पाठी सोडणार नाही तो बघ. तू आमच्यापासून लांब जा. माझ्यासोबत खांद्या बसून. आता तो लांडग्याचा काय पिक्चर सोडत नाही आपल्याला, असं वाटतंय. काय बोलतो, बरोबर ना? मला तर काय करशील? आला तर आला, घरी घेऊन जाऊ आपण टप्पा बसून आपल्या. तुला माहितीये का आम्ही माकड पाळवतो घरी? हा, माहितीये मला. हा माहितीये. माहितीये ना तुझी. आमच्या घरात येऊन बसायचा पप्पाच्या खांद्यावर. जातच नव्हता माहिती का तू. शिडी आली का रे आता? आणि मी जवळ गेलो ना, माझी केस धरून उपटायचा. तर मित्रांनो, आता आपला शिड्या चढून झालेला आहे. शिड्या नाही, उतरून झाले. तर खतरनाक असा टास्क शिड्यांचा उतरून झालेला आहे. सीन दाखव खालून वर. दाखवला ना बाबा, किती दाखवायचं बघ ना. कॅमेरा हे झालंय लेन्स. नाही ना, बरोबर आहे. मित्रांनो बघा, डोंगर डायरेक्ट कसा आहे, खतरनाक असा होता.
80 डिग्री 80 डिग्री 80 डिग्री कळलं. आणि सगळ्यात मोठी शिडी होती. ह्याच्यावर चढणं म्हणजे खायची गोष्ट नाही. एकदम हळूहळू पाऊल टाकायला लागत होतं. आणि शिडीमध्ये पण गॅप असा खूप मोठा होता. जणांना सांगावं लागेल. चला मित्रांनो आता जाऊया खाली पटापट पुढच्या शिडीला भेटूया. तर मित्रांनो आता आपण आलोय मस्तपैकी. सकाळी पण पाणी पिलवलं तिथे. निसर्गरम्य पाण्याचा झाला पिण्यायोग्य पाणी. हे ग्लास कुठे? हे बघा मित्रांनो पण आमच्या हात डोंगरातून पाणी येत आहे. तो ग्लास कुठं उडालाय पुढे माग हे बघा असं पुढं नको मस्त असं पाणी. थांबले गर्दी होते. बरोबर प्यायचं का पाणी? पियाचं आहे. अरे उड्या मारत चालले. तर मित्रांनो येताना पहिली शिडी आणि जाताना शेवटची शिडी आपली झालेली आहे. तर इथून आता काय थोडंच राहिलं खाली जायचं आहे. 15-20 मिनटात आपण आता खाली जाऊ. तर चला डायरेक्ट आता खाली गेल्यावर तुम्हाला भेटतो. हातपाय तोंड धुला डायरेक्ट तिकडे. तर चला. तर मित्रांनो आता आपण पोचलोय खाली. इकडे वरती डोंगरावरती लोक चढतायत. तर हा मस्त डोंगर असा धुक्याने सजलेला आहे मस्तपैकी. धुक्याशी जसं काय वरतून खाली पाणी पडतं असं दिसतंय वातावरण. आणि इकडे पण बघू शकता. आणि इकडे मस्त असा नजारा गावाकडचा. पाऊस भरलेला आहे असं झालेलं आहे वातावरण. तर आपण आता पटापट निघला पाहिजे. पाऊस भरून आल्यावर तर आपण आता पटापट निघायला पाहिजे मला तर असं वाटतंच आहे. तर निघूया आता पटापट पुढे. लांडगे बा फोटो काढतायत. शिवण्याचा फोटो काढतोय. बघू नको. तर चला मित्रांनो भेटूया एक पुढे. गाव 100 तुकडे. आपले लांडगे भाऊ हे झालेत दिलदार झालेत. काकडी घेतात आपल्याला. लावा जास्त. बघितलं का आलाम पूर्ण पडलं जय. तर मित्रांनो आता जिथे आपण ते पाणीचं क्रॉसिंग केलेली ते वळापाशी तिथं आलो आहे. आता जर आपण हातपाय तोंड देऊया मस्तपैकी आणि निघूया पुढे. दाखवलंय. आणि बघा आम्ही इथं डोंगरावर गेलेलो खूप लांब आहे. तर मित्रांनो आता आपण मस्तपैकी तोंड हातपाय धुऊया मस्तपैकी. पाय पण जरा गार करूया. गण्या भाऊ या. गौरव या यार या इथं काढा साईडला. या टॉक्सचा काढ पण रिलॅक्स हो जरा. जयेश भाऊ पण आलेत. काय बोलता जयेश भाऊ? बरं वाटतंय.
पाणी गडूला करू नका फक्त. नाही होईल ते जाईल. हा रिलॅक्स. मासे बघ. तर मित्रांनो तर आता आपण आलो खाली उतरून मस्त हातपाय तोंड धुवलेलं आहे. तर आता आपण जातोय परत. तर भेटूया अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बघा तर आपल्या चॅनलला समीर ब्लॉगला मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला हां आणि इंस्टा फॉलो करा. इंस्टाला फॉलो करा गाईस. चला तर भेटूया अशा पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.